दिवाळीला आपण फराळ करतो, घरातलेच लोक असतो जनरली पहिल्या दिवशी दिवाळीत आपण. तर मी मुद्दाम ह्याचा उल्लेख का करते, कारण त्या दिवशी वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ असतात आपल्याकडे. चकली असते, शेव असतो, चिवडा असतो, लाडू असतात वेगवेगळ्या प्रकारचे, करंजा असतात. अनेक घरांमध्ये ताटं दिली जातात एकमेकांना दिवाळीची. त्याची मांडणी इतकी सुंदर असते की त्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ, शंकरपाळी असतील, चकल्या असतील, चिवडा असेल, ते कशा प्रकारे, आणि त्याच्यावर क्रोशाचा एक रुमाल घालून ते ताट सादर केलं जातं. किंवा ईदच्या दिवशी पण अशा प्रकारचं केलं जातं, जेव्हा लोकांना शीरकुर्मा किंवा त्याच्याबरोबरचे गुलगुले किंवा असे प्रकारचे पदार्थ दिले जातात, तेव्हा ते ताट इतकं सुंदर सजवलेलं असतं. तर त्यामुळे आपल्या आठवणी पण ह्या निगडीत ह्याच्याशी आहेत की फराळाची जेव्हा आठवण येते आपल्याला, तेव्हा फराळांची ताटं ही पण एक प्लेटिंगचीच एक पद्धत आहे असं मला वाटतं. की फराळांची ताटं असतील किंवा आपण जे कोकणातल्या शिरोळ्या आणि नारळाचा रस म्हटलं तर ते त्या शिरोळ्या ज्या आहेत त्या केळीच्या पानावर घातल्या आणि त्याच्यावर नारळाचं दूध घातलं तर ते इतकं सुंदर दिसतं. किंवा उकडीचे मोदकसुद्धा केळीच्या पानांवर आपण जेव्हा ठेवतो तेव्हा ते इतके सुंदर दिसतात, वर एखादी केशराची काडी लावलेली. आणि आपण खोबरं कोथिंबीर तर अनेक आपण म्हणतोच की सगळ्या याच्यावर खोबरं कोथिंबीर घालण्याची एक पद्धत आहे.